आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। स्वीटी बाळा, आत्या तुम्ही कसं काय ओळखलं मला? अगं माझ्या घरच्या लक्ष्मीच्या पावलाची चाहूल म्या नाही ओळखणार तर कोण ओळखणार ग? आत्या मी देवळात गेलो होतो, महालक्ष्मीची ओटी पण भरली आणि देवीला सांगितलं माझ्या शुभूला सगळ्या कामात यश दे। कुणाची ग माझी बाई ती? देवळात गेलतीस ना? होय। तू माझी नाही हो, तुम्ही जरा 2 मिनिटं म्यूट व्हा। बरं स्वीटे, हा तुला एक सांगू काय? बोला की। तुझं लगीन जर खरंच आमच्या शुभूशी झालं की नाही तर आम्ही सौतावून अनवाणी जाऊ महालक्ष्मीला आणि खडा नारळाची वटी भरू। कारण तू आमच्या घरात सून म्हणून आलीस का नाही तर आम्ही बी लवकरच सासरी जाऊ शकू आमच्या। मी पण माझ्या घरच्यासनी सांगून टाकलंय, लगीन करेन तर फक्त शुभू सोबतच। अरे वा देवी आहे, ऐकतेस ना व? आमच्या शुभूच्या डोक्यात बी या स्वीटीशी लग्न करण्याचा विचार लवकर येऊ दे बाई। अजून एक घेते हा। एक काय 2 घ्या की, एक काम करा सगळंच घ्या आणि वाटा पण प्रसाद। हा बोला की। आत्या हे शुभूचं शर्ट आहे ना व? होय। मी करू इस्त्री? अगं तुला कशाला त्रास, मी करते की। आता त्रास कसला, माझ्या होणाऱ्या नवऱ्याचीच तर कापड आहेत ती। अगं बाई स्वीटे, अगं आमच्या काळात नजर वर करून बघायची भी हिंमत नव्हती, पण आताच्या तुम्ही पोरी ना म्हणजे सुसाट धावताय बाई। करायचंच म्हणतेस? घे घे कर, मी जरा दूध तापवून येतो। शुभू उफ, माय मिस्टर भाडे करू, तुझ्यावर मी किती प्रेम करू। श्रावणी ताई, हा निकलस माझ्यावर कसा दिसतोय सांग ना? छान दिसतोय, पण थोडा मोठा नाही का ग वाटत आहे? नाही म्हणजे एवढ्या छोट्या मुलीनी एवढा मोठा हार घातलेला मी पहिल्यांदाच बघते। पिहू, रागवलीस का तू? हो, कारण सर्वात पहिली गोष्ट मी छोटी नाहीये आणि पुढच्या 10 वर्षांनी मी तुझ्यापेक्षा मोठी होणार आहे। बरं बरं, आपण एक काम करूया का, आपण तुझा फोटो काढूया आणि माझ्या मैत्रिणीला पाठवूया, मग बघूया ना ती काय म्हणते ते। अच्छा, म्हणजे तुझी फ्रेंड म्हणजे ती शुभू दादाची बहीण ना? हो। मग त्यापेक्षा एक काम करू, आपण शुभू दादालाच व्हिडिओ कॉल करू आणि त्याला विचारू। काय ग तू, तुझ्या त्या शुभू दादाला काय कळणार आहे हारातलं? प्लीज अगं पण प्लीज माझ्यासाठी, प्लीज 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 प्लीज। बर करूया, चल। भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदा। हे सानू, फोन वाजवला बघ, कोण आहे? सानू, हॅलो। यू हळू हसू नकोस, तू समोरच आहे। श्रावणी ताई, शुभू दादा ना, शुभू दादानी वाटते म्हणजे असं व्हॅनिला केक वाटतोय आणि त्याचा चेहरा ना रसमलाई सारखा वाटतोय। हॅलो, कोण बोलाले? हॅलो हॅलो, शुभू। आओ मॅडम तुम्ही? आओ इकडे की नाही, नेटवर्क लई जाम आहे हो, मी बोगद्यात आहे, बोगद्यात।
काही काम होतं काय? शुभू दादा बोगद्यात साबणाचे ढग पण आहेत का? हा? आणि काय रे, तू भोगद्यात गाडी चालवतोयस की साबणाच्या पाण्यात खेळतोय? अरे स्क्रीन बघ. ओ मॅडम. ओ मॅडम काय आहे? चुकून व्हिडिओ मोड ऑन झाला काय मॅडम? दादा तू आहे ना सांता क्लॉस दिसतोस, सांता क्लॉस. तू खोटं कशाला सांगितलंस? गाडी चालवतोय म्हणे. गाडी अहो मी दाढी म्हणालतो, दाढी हो दाढी म्हणालतो मॅडम. एवढी मोठी. बरे बरे, मग मला सांग, तुमच्या दाढी करताना अंगाला आणि डोक्याला पण साबण लावतात का? अहो मॅडम चला की प्लीज कट करा. काय माहितीये काय, पोटात साबण जाईल आणि बोलताना काही फुगे येतील. चला मी ठेवतो मॅडम, भेटत आपण. अरे अरे अरे, काय तुझं शुभू दादा, आपण त्याला हा नेकलेस दाखवायला फोन केला, त्याने तर आपल्याला सर्कसच दाखवली. जमते तो. श्रावणी ताई मी काय म्हणते, उद्या जेव्हा शुभू दादा येईल ना तेव्हा त्याला आपण असं म्हणूयात की आता तुला गाडी चालवायची आहे ना, मग पटकन आंघोळ करून ये. टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. शुभचे कपडे. ह्या मिस्टर भाडेकरूच्या खोलीत मी कायमची कधी राहायला येईनच. तसं पण एक ना एक दिवस मलाच तर राहायचंय ते शुभू सोबत. पण एक गोष्ट ना मला बिलकुल आवडत नाही, साधा आय लव्ह यूच बोलायचंय ना, त्याच्यासाठी एवढी मोठी प्रोसेस. बोलायचं, भेटायचं, डेटवर जायचं. पण मी हे सगळं सोपं करून दाखवणार आहे. मला सापडलाय शॉर्टकट. तू फक्त केळाची साल नाहीस, माझ्या प्लॅनचा सगळ्यात भारी उपाय आहेस. माझ्या प्रेमाची घसरगुंडी. आता शुभू इकडून येईल, मग तो या केळ्याच्या सालीवरून घसरल आणि डायरेक्ट माझ्या मिठीत. मग काय, मला आय लव्ह यू बोलायची गरज नाही, तू स्वतःच माझ्या प्रेमात फिदा होईल. काम कमी आणि रिझल्ट जास्त. सगळं प्लॅन सेट आहे, आता फक्त माझं पैलवान गाडी येऊ दे. शुभ श्रावणी, शुभ श्रावणी, शुभ श्रावणी.